मी पहिली गोष्ट हा मूवी फक्त हॉरर असं नाहीये, तर हा मूवी थ्रिल आहे, ॲडव्हेंचर आहे, कॉमेडी आहे. म्हणजे जिथे कुशल बद्रिक आहे तिथे तुम्ही विचार करा काय लेवलची कॉमेडी असणार आहे. कारण सेटवर आम्ही प्रत्येक याला आम्ही हसत असतो. सो फक्त हॉरर असं नाहीये, तर थ्रिल, ॲडव्हेंचर, ॲक्शन, कॉमेडी, इमोशन्स हे सगळे फॅक्टर याच्यामध्ये एकवटलेले आहेत. आणि याचं खरंच प्रीतमचं खरंच कौतुक आहे. त्यांनी हे सगळे जे रस आहेत ते एकत्र त्यांनी आणलेले आहेत घबडकुंड यामार्फत. जेव्हा मला त्यांनी सांगितलं की आपण कुठल्या ठराविक अशा लोकेशनवर शूट करत नाही आहोत, तर आपण त्या तिकडे एक वेअरहाऊस घेतलेला आहे, एक आपण फ्लोअर घेतलेला आहे आणि त्या तिकडे आपण आपला सेट क्रिएट करतोय. सो जेव्हा मला प्रीतम म्हणाला की सेट क्रिएट करतोय, मी त्याला म्हटलं हे खूप कॉस्टली आहे. तो मला येस, कारण आपल्याला मराठी चित्रपट हा आपल्याला सगळीकडे भारतभर आपल्याला फिरवायचा आहे ॲज अ मराठी चित्रपट म्हणून. सो त्यासाठी आपल्याला हे करायला पाहिजे. सेट जेव्हा मी बघितला तेव्हा मला एवढं ते मी लिटरली भारावून गेलो होतो. कारण सेम तानाजीचा सेट मी बघितला होता, आदिपुरुषचा सेट मी बघितला होता, इव्हन आता साऊथचे जे सेट बघतोय मी, जे रॉबिनहुडच्या याच्यामध्ये जो सेट, कमालीचा सेट त्यांनी क्रिएट केला होता, देवकी नंदनमध्ये जो सगळीकडे तो सेट बघायला मिळत होता. सो साऊथचे करतायत, बॉलिवूडवाले करतायत, मग आपण मराठी का नाही? त्या प्रश्नाचं उत्तर मला तिथे मिळालं की येस, मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा त्याच लेवलचे सेट बनले जात आहेत आणि घबडकुंड हा कदाचित पहिला चित्रपट असेल.